अवध्यानं वय नाही. हा अवध्यानं सांगितलं वाळून पाय घातले. तर बघा हे कुणाच तरी माईक ऑन आहे, जरा म्यूट करा प्लीज. माईक कुणाचा ऑन आहे बघा, म्यूट करा. माईक कुणाचा ऑन आहे? ठीक आहे. तर आपण काल 3 लॉज बघितले होते, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ. हे लॉज म्हणजे काय? हे जे काय गॅसचे 3 पॅरामीटर आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, ह्यामधलं रिलेशन आहे. बरोबर आहे. हे लॉज काय करतात? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर मधली रिलेशनशिप देतात. बरोबर आहे. हा, मग काय करतो आपण? गॅसेस कशा आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहे. त्यातला एक पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवला तर राहिलेले 2 पॅरामीटर काय होतात? मोठ्या प्रमाणात चेंज होतात. आता बॉयल्स लॉच्या वेळी काय होतंय? टेम्परेचर कॉन्स्टंट राहतोय आणि प्रेशर हा व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतोय. म्हणून बॉयल्स लॉचं स्टेटमेंट कसं लिहितं आपण? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. बरोबर आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला होता. ठीक आहे. 2 मोलसाठी कसं लिहिलं आपण? P1 V1 इज इक्वल टू P2 V2 लिहिता. बरोबर आहे. हा होता तो बॉयल्स लॉ. आता बॉयल्स लॉचा ग्राफ बघितला तर आपल्याला लक्षात येईल तर प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. म्हणजे प्रेशर वाढला की व्हॉल्यूम काय होतं? कमी 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 होत येतं. म्हणजे जसजसा हा प्रेशर वाढेल तसतसा हा व्हॉल्यूम कमी कमी होत येतो. म्हणजे असा हा डिसेंडिंग ग्राफ आहे बॉयल्स लॉचा. त्यानंतर बघितलं होतं आपण चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलं होतं आपण? चार्ल्स लॉ मध्ये की प्रेशर कॉन्स्टंट राहतोय आणि व्हॉल्यूम हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतोय. म्हणून चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलं होतं आपण? चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलं होतं आपण? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, if pressure of gas remaining constant, then volume of gas is directly proportional to its temperature. बरोबर आहे का नाही? V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T असतो. म्हणजे इथं V डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो. 2 मोलसाठी कसं लिहिता येईल हे? 2 मोलसाठी कसं लिहिता येईल? V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. बरोबर आहे का नाही? V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. हा होता तो चार्ल्स लॉ. आता चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय? V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T आहे. म्हणजे टेम्परेचर वाढला व्हॉल्यूम वाढणार आहे, टेम्परेचर कमी झाला व्हॉल्यूम कमी होणार आहे. बरोबर आहे का नाही? हा, आता टेम्परेचर कुठपर्यंत कमी होत आहे? -273 पर्यंत कमी होत आहे. टेम्परेचर कमी झालं की हा व्हॉल्यूम पण कमी झाला. आता जसजसा हा टेम्परेचर वाढेल तसतसा हा व्हॉल्यूम वाढत वाढत जातो. टेम्परेचर पॉझिटिव्ह झाला, व्हॉल्यूम पण वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. हा जो काय ग्राफ आहे त्या ग्राफला काय म्हणतात? चार्ल्स सर आवाज येत नाही. सर तुमचा माईक बंद आहे. सर तुमचा आवाज येत सर डिस्कनेक्ट करून परत एकदा ऑडिओ कनेक्ट करा.
नाही सर, नाही येत आवाज. हा, तर बघा लास्ट लेक्चरला आपण गे-लुसेक्स लॉ बद्दल बघितलं होतं. गे-लुसेक्स लॉ मध्ये काय होत आहे की व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय आणि गॅसचा प्रेशर हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून आपण काय सांगितलं, प्रेशर इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणून काय लिहिलं ह्याच्यावरून, P डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो. 2 मोल साठी कसं लिहिलं हे, P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2. हा आपण गे-लुसेक्स लॉ बघितला होता. ठीक आहे, त्याचा हा ग्राफ होता. गे-लुसेक्स लॉ मध्ये प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसा हा प्रेशर पण वाढत जातो. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं गॅसेस इक्वेशन्स बघितले होते. ह्याच्यामध्ये 2 इक्वेशन्स होते, एक PV इज इक्वल टू KT आणि दुसरा PV इज इक्वल टू RT होता. जो PV इज इक्वल टू KT आहे त्याला तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन म्हणत होता आणि जो PV इज इक्वल टू RT आहे त्याला तुम्ही जनरल गॅस इक्वेशन असं म्हणताय. बरोबर आहे का नाही? PV इज इक्वल टू KT ह्याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणा, PV इज इक्वल टू RT ह्याला जनरल गॅस इक्वेशन म्हणा. इथं जे 2 कॉन्स्टंट आहेत K आणि R याचा अर्थ आपण बघितला होता. K ला काय म्हणताय, स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. R ला काय म्हणताय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट म्हणजे हा तेवढ्या गॅस पुरता मर्यादित आहे. गॅस बदलला K ची व्हॅल्यू बदलते. R मात्र युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. सगळ्या गॅसेससाठी R ची किंमत सेम असते. आणि किती आहे R ची किंमत, तर इथे दिले बघा 8314.91 जूल पर डिग्री केल्विन kg मोल, किंवा R ची किंमत किती आहे 8.314 जूल पर मोल डिग्री केल्विन. बरोबर आहे. आता कधी कुठला कॉन्स्टंट वापरायचा, K कधी वापरायचा, R कधी वापरायचा, हे कशावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ गॅस. जर गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये घेतला तर यूज कॉन्स्टंट ॲज K. जर गॅसचं मास किलोग्राम मोल किंवा ग्राम मोल मध्ये घेतला तर यूज कॉन्स्टंट ॲज R. बरोबर आहे. जर आपण 10 वेगवेगळे गॅसेस घेतले, जर आपण 10 वेगवेगळे गॅसेस घेतले तर त्या 10 गॅसेससाठी K ची किंमत वेगवेगळी असेल, मात्र त्या 10 गॅसेससाठी R ची किंमत मात्र सेम असेल. कारण R कसा आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. म्हणजे विश्वामध्ये जेवढे गॅसेस आहेत त्या सगळ्यासाठी R ची किंमत सेम राहते, कॉन्स्टंट राहते. त्यानंतर आपण बघितलं होतं हे जे काय गॅस लॉज आहेत ह्याचे ऍप्लिकेशन बघितले होते. बॉयल्स लॉचे ऍप्लिकेशन काय आहेत, स्प्रे पेंट, सोडा कॅन, सिरिंज, हे काय आहेत बॉयल्स लॉचे ऍप्लिकेशन आहे. चार्ल्स लॉचे ऍप्लिकेशन काय आहेत, हेलियम बलून, हॉट एअर बलून, डिओड्रंट, स्प्रे बॉटल. त्यानंतर टाईप प्रेशर, लो इन विंटर और कोल्ड, हे काय आहेत गॅस लॉचे चार्ल्स लॉचे ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर बघितलं होतं आपण गे-लुसेक्स लॉचे ऍप्लिकेशन काय काय आहेत, फायरिंग ए बुलेट किंवा हिटिंग ए क्लोज्ड एरोसोल कॅन. बरोबर आहे, हे कुणाचे ऍप्लिकेशन आहेत, गे-लुसेक्स लॉचे ऍप्लिकेशन आहे. तर हा इथपर्यंत पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितला होता. आता बघायचं आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, तो कुठल्या अक्षराने दाखवला जातो, C अक्षराने. आता स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट, आणि हीट म्हणजे काय, उष्मा. हीट म्हणजे काय, उष्मा. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस म्हणजे काय, गॅसची विशिष्ट उष्मा. हे 9वी 10वी पर्यंत तुम्ही शिकला असाल, विशिष्ट उष्मा. बरोबर आहे, त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. आता स्पेसिफिक हीट ऑफ गॅस म्हणजे काय आहे बघा, जर 1 किलोग्राम गॅसचा मास असेल आणि ह्या 1 किलोग्राम गॅसचं मासचं जर टेम्परेचर तुम्हाला 1 डिग्री केल्विन वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय हीट तुम्हाला द्यावी लागते, त्या अमाऊंट ऑफ हीटला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस असं म्हणायचं आहे. आणि ही जी काय स्पेसिफिक हीट आहे, ही स्पेसिफिक हीट काय केली जाते, C अक्षराने दाखवली जाते. काय अर्थ आहे बघा स्पेसिफिक हीट ऑफ गॅसचा, स्पेसिफिक हीट म्हणजे काय, विशिष्ट उष्मा. जर 1 किलोग्राम गॅसचं मास असेल आणि जर हे 1 किलोग्राम गॅसचं मास असणाऱ्या 1 किलोग्राम मास असणाऱ्या गॅसचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्री सेंटीग्रेडनं, जर तुम्हाला 1 डिग्री केल्विन जर वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय अमाऊंट ऑफ हीट तुम्हाला
सप्लाय करावी लागते त्या अमाऊंट ऑफ हिटला काय म्हणता येईल, स्पेसिफिक हिट ऑफ गॅस असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगताय, स्पेसिफिक हिट ऑफ गॅसची, इट इज द अमाऊंट ऑफ हिट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन. बरोबर आहे. गॅसचं मास 1 किलोग्राम असेल आणि जर अशा गॅसचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्री केल्विन न वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय अमाऊंट ऑफ हिट तुम्हाला सप्लाय करावी लागते त्या अमाऊंट ऑफ हिटला काय म्हणायचं आहे, स्पेसिफिक हिट ऑफ गॅस असं म्हणायचं आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली बघा, स्पेसिफिक हिटला काय म्हणताय तुम्ही, विशिष्ट उष्मा, विशिष्ट स्पेसिफिक शब्द वापरताय. म्हणजे गॅसचं मास किती पाहिजे, 1 किलो पाहिजे आणि टेम्परेचर कितीनं वाढवायचं आहे, 1 डिग्री केल्विन न वाढवायचं आहे. त्यासाठी जी काय त्याला हिट सप्लाय करावी लागेल त्या अमाऊंट ऑफ हिटला काय म्हणताय, स्पेसिफिक हिट ऑफ गॅस असं म्हणताय. आणि ही जी काय स्पेसिफिक हिट आहे ही स्पेसिफिक हिट कुठल्या लेटरनं दाखवली जाते, सी या लेटरने दाखवली जाते. म्हणून डेफिनेशन काय सांगितले, स्पेसिफिक हिट ऑफ गॅसची, स्पेसिफिक हिट ऑफ गॅसची डेफिनेशन काय सांगितले, इट इज द अमाऊंट ऑफ हिट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 किलोग्राम मास असणाऱ्या गॅसचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय अमाऊंट ऑफ हिट सप्लाय करावी लागते त्या अमाऊंट ऑफ हिटला काय म्हणायचं आहे, स्पेसिफिक हिट ऑफ गॅस असं म्हणायचं आहे. त्याला आपण विशिष्ट उष्मा असं म्हणतोय. विशिष्ट उष्मा, विशिष्ट शब्द का वापरलाय तर गॅसचा मास 1 किलोग्राम पाहिजे आणि टेम्परेचर 1 डिग्री केल्विन वाढवायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला जी काय अमाऊंट ऑफ हिट सप्लाय करावी लागेल त्या अमाऊंट ऑफ हिटला काय म्हणायचं आहे, स्पेसिफिक हिट ऑफ गॅस असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगताय, स्पेसिफिक हिट ऑफ गॅसची, स्पेसिफिक हिट ऑफ गॅसची डेफिनेशन काय सांगताय, इट इज द अमाऊंट ऑफ हिट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन. त्यासाठी जी काय हिट तुम्हाला सप्लाय करावी लागणार आहे त्या अमाऊंट ऑफ हिटला काय म्हणता येईल, स्पेसिफिक हिट ऑफ गॅस असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही. तर हे अशा पद्धतीनं आपण काय केलंय, स्पेसिफिक हिटचे डेफिनेशन सांगितले. आता ह्याचे युनिट बघायचे. सीजीएस युनिट काय आहे स्पेसिफिक हिटचं, कॅलरी पर ग्राम डिग्री केल्विन. एमकेएस युनिट काय आहे, किलो कॅलरी पर केजी डिग्री केल्विन. तर एसआय युनिट काय आहे, जूल पर किलोग्राम डिग्री केल्विन. हे काय आहे त्या स्पेसिफिक हिटचे युनिट आहे. बघा स्पेसिफिक हिट म्हणजे काय असतोय, तर बघा तर हे स्पेसिफिक हिटचं आता फॉर्म्युला मला बघावं लागेल एक्झॅक्ट. ठीक आहे. युनिट तर लक्षात ठेवा. स्पेसिफिक हिटचे सीजीएस युनिट काय आहे, कॅलरी पर ग्राम डिग्री केल्विन. एमकेएस युनिट काय आहे, किलो कॅलरी पर केजी डिग्री केल्विन. तर एसआय युनिट काय आहे त्याचं, जूल पर केजी डिग्री केल्विन. एसआय युनिट काय आहे त्याचं, जूल पर केजी डिग्री केल्विन. तर अशा पद्धतीने आपल्याला स्पेसिफिक हिटचे युनिट लिहायचे. ठीक आहे. दुसरा बघा, गॅसला 2 स्पेसिफिक हिट आहेत. बरोबर आहे. गॅसचा जर विचार केला तर गॅसेस हॅव 2 स्पेसिफिक हिट. बरोबर आहे. गॅसेस हॅव 2 स्पेसिफिक हिट. आणि सॉलिडचा विचार केला तर सॉलिडला 1 स्पेसिफिक हिट असते. बरोबर आहे. काय का बरं असं होतंय तर इथं दिलेलं आहे बघा, इन केस ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड हिटिंग टेक्स प्लेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे. ज्यावेळी सॉलिड आणि लिक्विडला आपण हिट करतो त्यावेळी हे हिटिंग काय होतंय, कॉन्स्टंट प्रेशरला घडून येतं. हे हिटिंग काय होतंय, फक्त कॉन्स्टंट प्रेशरला घडून येतंय. मात्र गॅसच्या बाबतीत हिटिंग कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला घडून येतं. म्हणून गॅसेसला 2 स्पेसिफिक हिट आहेत. एक स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दुसरा स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीचा अर्थ काय, स्पेसिफिक हिट. सीपीचा अर्थ काय, स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट प्रेशर.
CV चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर आहे का नाही? CCP CV, CCP CV असे 3 टाईप आहेत. सी ची डेफिनेशन कळाली, CP कळेल, CV कळेल. सी चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. काय सांगितलंय? इट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन. बरोबर आहे. मग CP ची डेफिनेशन कशी सांगता येईल? फक्त तिथं ऍट कॉन्स्टंट प्रेशर हा शब्द लावायचा. सीव्हीच्या बाबतीत काय करायचंय? फक्त ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हा शब्द तिथं लावायचा आहे. बरोबर आहे. गॅसला 2 स्पेसिफिक हीट आहेत, एक CP आणि CV. CP म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. CV म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मात्र सॉलिड लिक्विडला एकच स्पेसिफिक हीट असते. का? तर सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत आपण जे काही हिटिंग करतो, हे हिटिंग काय होतंय? कॉन्स्टंट प्रेशरला घडवून येत आहे. मात्र गॅसेसच्या बाबतीत जे काय आपण हिटिंग करतो, ते हिटिंग कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला घडवून येतं. म्हणून आपण काय म्हटलं? गॅसेस हॅव 2 स्पेसिफिक हीट. कुठल्या? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे का नाही? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तो काय केला जातो? CV अक्षराने दाखवला जातो. तर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय केला जातो? CP अक्षराने दाखवला जातो. बरोबर आहे का नाही? तिथं जे काय सफिक्स आहे P आणि V, याचा अर्थ काय? CP चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. CV चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर आहे का नाही? जे CP CV आहे ह्याच्यामध्ये P आणि V काय दाखवतात? कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम दाखवतात. ठीक आहे. म्हणजे आपण बघितले बघा 3 डेफिनेशन, CCP CV. C चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. CP चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. CV चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर आहे. आपल्याला C चे डेफिनेशन माहित आहे. C चे डेफिनेशन माहित आहे. काय आहे C चे डेफिनेशन? C चे डेफिनेशन काय आहे? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट स्पेसिफिक हीट ऑफ गॅस काय सांगितलंय? इट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन. त्याला काय म्हणतात? स्पेसिफिक हीट म्हणतात. CP चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. CV चा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. मग आता काय करूयात? 1 बाय 1 आपण डिफाईन करूया. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डिफाईन करूया. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? येस सर. अरे रिस्पॉन्स देत चला पटकन, वेळ जाते आपला. आवाज येतोय का नाही एवढं सांगायला एवढा वेळ लागतो मला? दुसरा त्यातला आता CV बघूया. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तो CV न दाखवला जातो. काय डेफिनेशन आहे बघा? इट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि तो कुठल्या अक्षराने दाखवला जातो? CV अक्षराने दाखवला जातो. डेफिनेशन सेम आहे. C ची डेफिनेशन कळाली, CV सांगता येईल, CP सांगता येईल. बरोबर आहे का नाही? C ची डेफिनेशन कळाली, CV सांगता येईल, CP सांगता येईल. ठीक आहे. फक्त काय ऍड करायचंय त्याच्यामध्ये? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हा शब्द ऍड करायचा आहे. CP च्या वेळी ऍट कॉन्स्टंट प्रेशर हा शब्द ऍड करायचा आहे. बरोबर. म्हणून काय सांगितलं आपण बघा? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय सांगितला? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय सांगितला? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस by 1 degree Kelvin at a constant volume. It is the amount of heat required to increase the temperature of 1 kilogram mass of gas by 1 degree Kelvin at constant volume. त्याला काय म्हणता येईल? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणता येईल. आणि तो कुठल्या अक्षराने दाखवताय? CV न. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं गॅसचं टेम्परेचर वाढत असताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय. बरोबर आहे का नाही? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं म्हटलंय.
ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे गॅसचं टेम्परेचर वाढत असताना गॅसचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय, त्याला म्हणा सीव्ही. आता बघा सीव्ही मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय, मग गॅसला जी काय आपण हीट सप्लाय करतोय ती हीट कशासाठी वापरेल? तो जी काय हीट आपण सप्लाय करतोय ती हीट फक्त तो कशासाठी वापरेल? टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरेल, कारण त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे का नाही? त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे अंडर सीव्ही amount of heat supplied is used to increase the temperature of gas only. का? तर त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय. अर्थ कळतोय का बघा? सीव्ही मध्ये काय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे जी काही हीट आपण सप्लाय करतो ती हीट तो कशासाठी वापरेल? फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरेल. बरोबर आहे का नाही? फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरेल. व्हॉल्यूम वाढेल का? व्हॉल्यूम वाढणार नाही. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे, इथं काय आहे? प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्याला म्हटलं जातं सीपी, प्रेशर कॉन्स्टंट आहे. मग डेफिनेशन कशी सांगता येईल? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ऍट कॉन्स्टंट प्रेशर त्याला काय म्हणता येईल? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणता येईल. तो आपण काय करतोय? सीपी अक्षराने दाखवतोय. बरोबर आहे का नाही? कुठल्या अक्षराने दाखवतोय? सीपी अक्षराने दाखवतोय. बरोबर. काय सांगितलं आपण? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर, सीपी. काय सांगितलं? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीव्हीच्या वेळी काय सांगितलंय? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं होतं. बरोबर आहे, ह्याला म्हणता येईल सीपी. कळते डेफिनेशन? सी, सीव्ही, सीपी. सी ची डेफिनेशन कळाली, सीव्ही कळेल, सीपी कळेल. बरोबर आहे. सीव्हीच्या वेळी काय म्हणायचंय? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सीपीच्या वेळी काय म्हणायचंय? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे. मग डेफिनेशन काय सांगितली? सी ची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन. त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. सीव्ही काय सांगितला? सीव्ही इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याला काय म्हटला? सीव्ही. सीपी काय म्हटला? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. त्याला म्हटला सीपी म्हटला. बरोबर आहे. सी कळाला, सीव्ही कळाला, सीपी कळाला. सीव्ही मध्ये काय होतंय? सीव्ही मध्ये काय होतंय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय, त्यामुळे जी काही हीट सप्लाय केली जाते ती सगळी हीट तो कशासाठी वापरेल? व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय, त्यामुळे जी काही हीट सप्लाय केली जाते ती सगळी हीट तो कशासाठी वापरेल? फक्त गॅसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरेल. तर सीपी मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतोय, त्यामुळे जी काही हीट आपण सप्लाय करतोय ती हीट तो 2 कामासाठी वापरेल. कुठल्या 2 कामासाठी वापरेल? थोड्याशा हीटच्या साह्यानं काय होईल? त्या गॅसचं टेम्परेचर वाढेल. थोड्याशा हीटच्या साह्यानं काय होईल? त्या गॅसचं टेम्परेचर वाढेल आणि राहिलेल्या हीटच्या साह्यानं त्या गॅसचा व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे जी काय आपण अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करतोय ही अमाऊंट ऑफ हीट इट इज युटिलाइज्ड फॉर 2 पर्पजेस. कशासाठी वापरेल तो? इथं दिलंय बघा, जी काय आपण अमाऊंट ऑफ हीट वापरतोय ही अमाऊंट ऑफ हीट तो कशासाठी वापरेल? इट इज युज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ गॅस अँड ऑल्सो इट इज युज्ड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. जी काय आपण अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करतोय ती सगळी अमाऊंट ऑफ हीट तो कशासाठी वापरेल? टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि गॅसचं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. बरोबर आहे का नाही? म्हणजे सीपी मध्ये आपल्याला ऍडिशनल हीट सप्लाय करावी लागते. ही जी काय ऍडिशनल हीट आहे ही ऍडिशनल हीट तो कशासाठी वापरेल? व्हॉल्यूम वाढवण्यासाठी वापरेल. अर्थ कळतोय का बघा? लक्ष द्या. सीव्ही मध्ये काय होतंय? सगळी हीट तो फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरतो. सीपी मध्ये काय करतोय? हीट तो कशासाठी वापरतोय? व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आणि टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरतोय. बरोबर आहे का नाही? व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आणि टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरतोय. बरोबर. सीव्ही मध्ये हीटचा वापर लिमिटेड आहे,
इन केस ऑफ सीव्ही हीटचा वापर लिमिटेड आहे. सगळी जी काय टोटल हीट आहे तो टोटल हीट कशासाठी वापरेल? टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ गॅस ओनली. का? तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सीपी मध्ये काय आहे? प्रेशर कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हीट तो कशासाठी वापरेल? इट इज युटिलाइज्ड फॉर टू पर्पजेस. हीट कशासाठी वापरेल? तो व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आणि टेम्परेचर वाढवण्यासाठी तो काय करेल? हीट वापरेल. बरोबर आहे का नाही? आता टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट वापरली जाते त्या हीटला काय म्हणता येईल? व्हॉल्यूम वाढवण्यासाठी जी हीट वापरली जाते त्या हीटला काय म्हणता येईल? बघा काय म्हटलंय? हीट सप्लाइड अंडर दिस कंडिशन इज युज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ गॅस अँड ऑल्सो टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बरोबर आहे. Thus, in case of CP, some additional heat is to be supplied, which is being used for expansion. CV मध्ये हीटचा वापर लिमिटेड आहे, फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी केला जातो. तर सीपी मध्ये हीटचा वापर जास्त आहे. इट इज युटिलाइज्ड फॉर टू पर्पजेस. पहिला काय? अमाऊंट ऑफ हीट इज युज्ड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम अँड सेकंड अमाऊंट ऑफ हीट इज युज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. मग मला सांगा जास्त हीट तुम्हाला कुठं सप्लाय करावी लागेल? सीपी मध्ये की सीव्ही मध्ये? जास्त हीट तुम्हाला कुठं सप्लाय करावं लागेल? सीपी मध्ये की सीव्ही मध्ये? बोला पटपट. आवाज येते का? येस सर. हा, जास्त हीट तुम्हाला कुठं सप्लाय करावी लागेल? सीपी मध्ये की सीव्ही मध्ये? सीपी सर. सीपी मध्ये. CP का? तर का? तर तिथं हीटचं युटिलायझेशन जास्त आहे. सीव्ही मध्ये हीटचं युटिलायझेशन कमी आहे, सीपी मध्ये हीटचं युटिलायझेशन जास्त आहे. त्यामुळे सीपी मध्ये जास्त हीट सप्लाय करावी लागते, तर सीव्ही मध्ये कमी हीट सप्लाय करावी लागते. बरोबर आहे का नाही? तर अशा पद्धतीनं सीपी हा सीव्ही पेक्षा मोठा आहे. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारतात एक मार्काला. एमसीक्यू मध्ये एक मार्काला विचारतात सीपी मोठा की सीव्ही मोठा? सीपी आणि सीव्ही दोन्ही हीट आहे. फक्त काय? सीपी म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, तर सीव्ही म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दोन्ही हीटच आहे. दोन्ही हीट आहे. बरोबर आहे. मग कुठली हीट मोठी? कॉन्स्टंट प्रेशरची हीट मोठी. बरोबर आहे का नाही? का? तर सीपी मध्ये हीटचा वापर जास्त आहे. हीट कशासाठी वापरली जाते? टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि व्हॉल्यूम वाढवण्यासाठी पण हीट वापरली जाते. तर सीव्ही मध्ये हीटचा वापर कमी. हीट कशासाठी वापरली जाते? फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी. बरोबर आहे का नाही? म्हणून काय म्हणतो आपण? सीपी ग्रेटर दॅन सीव्ही. काय म्हणतो आपण? सीपी ग्रेटर दॅन सीव्ही. बरोबर आहे. म्हणून आपण असं म्हटलं की स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज ग्रेटर दॅन specific heat of gas at constant volume. बरोबर आहे. specific heat of gas at constant pressure is greater than specific heat of gas at constant volume. म्हणून काय म्हटलं आपण? CP is greater than CV. बरोबर. हे एक्झाम मध्ये एक मार्काला विचारतात, CP हा CV पेक्षा ग्रेटर आहे की स्मॉलर आहे की इक्वल आहे वगैरे. बरोबर. तर सीपी हा सीव्ही पेक्षा नेहमी कसा असतो? ग्रेटर असतो. का? तर इन केस ऑफ सीपी सम ऍडिशनल हीट इज रिक्वायर्ड अँड इट इज युटिलाइज्ड फॉर टू इन्क्रीज द टेम्परेचर अँड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. while in case of CV total heat is utilized. In case of CV total heat is utilized to increase the volume of gas. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं सीपी हा सीव्ही पेक्षा मोठा असतो. तर बघूयात आणखी काय म्हटलंय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. का? तर काय म्हटलंय बघा? गॅसेस आर व्हेरी मच सेन्सिटिव्ह फॉर देअर चेंजेस इन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. हे आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं होतं. गॅसेस कसे असतात? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरला सेन्सिटिव्ह असतात. इफ एनी वन पॅरामीटर चेंजेस देअर इज अ कन्सिडरेबल चेंज इन अदर टू पॅरामीटर. आपण बघितलं होतं काल गॅस लॉज मध्ये. हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस कसे आहेत? सेन्सिटिव्ह असतात. हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस कसे असतात? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरला सेन्सिटिव्ह असतात. एक जरी पॅरामीटर चेंज झाला तर राहिलेले दोन पॅरामीटर मोठ्या प्रमाणात चेंज होतात. म्हणून गॅसेसला दोन स्पेसिफिक हीट आहे.
एक स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तो माहित आपल्याला, आपण बघितला. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर हा स्पेसिफिक हीट ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम पेक्षा मोठा असतो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सीपी आणि सीव्ही मधलं रिलेशन बघायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, सीपी आणि सीव्ही मधलं रिलेशन बघायचं आहे. बरोबर आहे. रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही किंवा ह्यालाच म्हटलं जातं मेयर्स रिलेशन. ह्यालाच काय म्हणायचं आहे, मेयर्स रिलेशन असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे ह्याला, मेयर्स रिलेशन. आता एक्झाम मध्ये तुम्हाला हे रिलेशन डिराईव्ह करायचं नाहीये, तर लक्षात ठेवा मेयर्स रिलेशन कुठले, एक मार्काला विचारतील मेयर्स रिलेशन कुठले. हे 3 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे 3 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे 1 मार्काला एक्झाम मध्ये विचारतात. त्यामुळे रिलेशन नुसतं बघून घ्या काय काय याच्यामध्ये बघा. रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही त्यालाच आपण मेयर्स रिलेशन म्हणतो. मेयर्स हे काय शास्त्रज्ञाचं नाव आहे. तर काय म्हटलंय बघा, पहिला सीव्ही म्हणजे काय दिलाय बघा इथं. काय म्हटलंय सीव्ही म्हणजे, सीव्ही इज नथिंग बट इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेंटीग्रेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सीव्ही म्हणजे काय आहे, 1 किलोग्राम गॅसचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय हीट द्यावी लागते, त्या हीटला काय म्हणता येईल तुम्हाला, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणता येईल. काय केलं आता तिने, सीपी म्हणजे काय इथं दिलाय. सीपी म्हणजे काय, इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेंटीग्रेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. त्याला सीपी म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल, सीपी म्हणता येईल. बरोबर आहे. आता काय केलं इथं त्यांनी, 1 किलोग्राम मास ऑफ गॅस घेतला, हा गॅस कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट केला. बरोबर आहे. तर काय होतंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, त्यामुळे जी काय आपण हीट सप्लाय करतो ती हीट तो कशासाठी वापरतोय, टेम्परेचर वाढवण्यासाठी. तर सीपी मध्ये काय होतंय, आपण जी काय प्रेशर कॉन्स्टंट राहतो, आपण जी काय हीट देतो ती हीट तो कशासाठी वापरतो, 2 कारणासाठी वापरतो. एक टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि दुसरा गॅसचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. बरोबर आहे का नाही. हे आता आपण बघितलं होतं. सीपी म्हणजे काय आहे, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीपी मध्ये आपण जी काय हीट आपण सप्लाय करतो, सीपी मध्ये जी काय हीट आपण सप्लाय करतो, ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे, ही अमाऊंट ऑफ हीट तो कशासाठी वापरेल, 2 कारणासाठी वापरेल. एक, part of heat is used to increase the temperature and second part of heat is used to increase the volume of gas. ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे, ही अमाऊंट ऑफ हीट तो 2 कारणासाठी वापरतो. एक टेम्परेचर वाढवण्यासाठी, दुसरा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. तर सीव्ही मध्ये जी काय अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय करतो, ही अमाऊंट ऑफ हीट कशासाठी वापरतो, तो फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरतो. त्यामुळे आपण बघितलं सीपी मध्ये ऍडिशनल हीट सप्लाय करायची गरज आहे, म्हणून सीपी ग्रेटर दॅन सीव्ही. बरोबर आहे का नाही. आता इथं काय म्हटलंय बघा, इथे काय म्हटलंय बघा, इथं काय म्हटलंय बघा, सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बरोबर आहे. सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बरोबर आहे. सीपी सीव्हीचा अर्थ काय, हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर, हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज टेम्परेचर. ह्याला काय म्हणता येईल, ह्याला काय म्हणता येईल, सीव्ही म्हणता येईल. हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज काय हीट आपण वापरतोय, तो हीट कशासाठी वापरेल, टू इन्क्रीज द टेम्परेचर प्लस टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बरोबर आहे. सीपी मध्ये जी काय हीट आपण देतो ती हीट तो कशासाठी वापरतो, टू इन्क्रीज द टेम्परेचर प्लस टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बरोबर आहे का नाही. म्हणजे टू इन्क्रीज द टेम्परेचर ह्याच्याऐवजी काय लिहिता येईल, सीव्ही लिहिता येईल. बरोबर आहे. म्हणजे हे इक्वेशन कसं आलं, सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस. बरोबर आहे. म्हणजे काय लिहिता येईल, सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस एच, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू एच. सीव्ही तिकडे नेला. बरोबर. आणि जर सोडवलं डायरेक्ट तर फायनल इक्वेशन काय मिळालं आपल्याला, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे. हे जो रिलेशन आहे ह्याला काय म्हणा, मेयर्स रिलेशन. जो आर आहे त्या आर ला काय म्हणताय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि त्यावेळी गॅसचा मास कसा असतंय,
किलोग्राम मोल मध्ये असतंय, त्यावेळी गॅसचं मास कसं असतंय, किलोग्राम मोल मध्ये असतंय. बरोबर आहे का नाही. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे, हा एक मेअर्स रिलेशन आहे. किंवा दुसरा काय, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एम जे. इथं एम ही टर्म आली, त्या एम ला काय म्हणताय, मोलिक्युलर वेट. बरोबर. किंवा वरती जो इक्वेशन आहे आर डिवायडेड बाय एम जे, ह्याच्यामध्ये काय केला, आर डिवायडेड बाय एम ऐवजी आर डिवायडेड बाय एम याच्या ऐवजी काय केला, आर प्राईम घेतला, आर डॅश घेतला, तर काय मिळाला, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डॅश डिवायडेड बाय जे. बरोबर. तर हे जे काय तीन इक्वेशन आहे, त्या तीन इक्वेशनला काय म्हणायचं आहे, मेअर्स रिलेशन. किंवा हे जे काय तीन इक्वेशन आहे, त्या तीन इक्वेशनला काय म्हणायचं आहे, रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही म्हणायचं आहे. हे तीन इक्वेशन लक्षात ठेवा, एक मार्काला एमसीक्यू मध्ये विचारतात. हे तीन इक्वेशन लक्षात ठेवा, एक मार्काला एमसीक्यू मध्ये विचारतात. काय काय इक्वेशन्स आहेत, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एम जे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डॅश डिवायडेड बाय जे. बरोबर आहे का नाही. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एम जे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डॅश डिवायडेड बाय जे. हे जे काय रिलेशन आहे ह्यालाच म्हणता येईल मेअर्स रिलेशन, किंवा ह्यालाच म्हणता येईल रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही. बरोबर आहे का नाही. आता हे युनिट दिलंय बघा, सीपी सीव्हीचं युनिट दिलंय, जूल पर केजी डिग्री केल्विन, हे त्याचं युनिट दिलेलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉइंट, रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट. तुम्ही बघितलं सीपी आणि सीव्ही बघितलं, सीपी हा सीव्ही पेक्षा मोठा आहे ते आपल्याला माहित आहे. आता हा जो काय सीपी आणि सीव्हीचा रेशो आहे, हा जो काय सीपी आणि सीव्हीचा रेशो आहे, त्या रेशोलाच काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक कॉन्स्टंट असं म्हणायचं आहे. ह्या रेशोला काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक कॉन्स्टंट, किंवा ह्या रेशोला काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक इंडेक्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही. हा जो काय रेशो आहे सीपी आणि सीव्हीचा, हा जो काय रेशो आहे सीपी आणि सीव्हीचा, त्या रेशोलाच काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक कॉन्स्टंट, किंवा या रेशोलाच म्हटलं जातं एडियाबॅटिक इंडेक्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. द रेशो ऑफ सीपी अँड सीव्ही इज ऑल्सो नोन ॲज एडियाबॅटिक इंडेक्स और एडियाबॅटिक कॉन्स्टंट. आणि तो कुठल्या अक्षराने दाखवला जातो, तो कुठल्या अक्षराने दाखवला जातो, गॅमा या अक्षराने दाखवला जातो. इट इज शोन बाय लेटर गॅमा. बरोबर आहे. तो काय केला जातो, गॅमा या अक्षराने दाखवला जातो. गॅमाला काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक कॉन्स्टंट, किंवा त्याला म्हणायचं आहे एडियाबॅटिक इंडेक्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. सीपी सीव्हीचा जो रेशो आहे, सीपी सीव्हीचा जो रेशो आहे, त्या रेशोला काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक कॉन्स्टंट. इथं दिले बघा, सीपी डिवायडेड बाय सीव्ही, सीपी डिवायडेड बाय सीव्ही इज इक्वल टू गॅमा, सीपी डिवायडेड बाय सीव्ही इज इक्वल टू गॅमा. त्या गॅमाला काय म्हणायचं आहे, एडियाबॅटिक कॉन्स्टंट और एडियाबॅटिक इंडेक्स. बरोबर. आणि गॅमालाच म्हटलं जातं रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट्स. आणि आपल्याला माहित आहे सीपी हा नेहमी सीव्ही पेक्षा मोठा असतो. बरोबर आहे. सीपी हा नेहमी सीव्ही पेक्षा मोठा असतो, त्यामुळे हा गॅमा हा 1 पेक्षा मोठा असतो. सीपी हा नेहमी सीव्ही पेक्षा मोठा असतो, त्यामुळे गॅमा इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आणि गॅमाची किंमत किती आहे, गॅमाची किंमत किती आहे, गॅमाची किंमत किती आहे, मोनोअटॉमिक गॅसेससाठी गॅमा किती आहे, 1.66. डायअटॉमिक गॅसेससाठी गॅमा किती आहे, 1.41. ट्रायअटॉमिक गॅसेससाठी गॅमा किती आहे, 1.31. म्हणजे प्रत्येक वेळी गॅमाची किंमत कशी आहे, 1 पेक्षा मोठी असते. का तर सीपी हा सीव्ही पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे का नाही. इथं कळतंय का बघा, सीपी हा सीव्ही पेक्षा मोठा आहे. इकडला सीव्ही काय करा, इकडं आणा, इकडला सीव्ही इकडं आणा, म्हणजे काय येईल, सीपी डिवायडेड बाय सीव्ही ग्रेटर दॅन 1 येईल. बरोबर आहे. आणि हा सीपी डिवायडेड बाय सीव्ही ला काय म्हणतात, गॅमा. म्हणजे हा गॅमा कसा आहे, 1 पेक्षा मोठा असतो. बरोबर आहे का नाही. आणि मग वेगवेगळ्या गॅसेससाठी गॅमाच्या किमती वेगवेगळ्या आहेत. मोनोअटॉमिक गॅसेससाठी गॅमाची किंमत 1.66, डायअटॉमिक गॅसेससाठी गॅमाची किंमत 1.41, ट्रायअटॉमिक गॅसेससाठी गॅमाची किंमत 1.31 असते. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला हा सीपी सीव्ही त्यामधलं रिलेशन आणि त्याचा रेशो आपण बघितला. आता मोनोअटॉमिक गॅस म्हणजे काय, मोनोअटॉमिक गॅस म्हणजे हेलियम. हेलियम हा गॅस आहे, मोनोअटॉमिक आहे. बरोबर आहे का ना. आणखी कुठला ऑर्गॉन मोनोअटॉमिक आहे.
बरोबर आहे. निऑन हे मोनोॲटॉमिक गॅसेस आहेत. बरोबर आहे. हेलियम, आर्गॉन, निऑन हे काय मोनोॲटॉमिक गॅसेस आहेत. त्यासाठी गॅमाची किंमत किती आहे? 1.66. जर डायॲटॉमिक गॅसेसचा विचार केला, डायॲटॉमिक गॅसेस, तर डायॲटॉमिक गॅसेससाठी गॅमाची किंमत किती आहे? O2 बघा, ऑक्सिजन Cl2, बरोबर आहे का नाही. त्यानंतर काय आणखी कुठले सांगता येईल? ऑक्सिजन, क्लोरीन, बरोबर आहे. हे सगळे कसले गॅसेस आहेत? डायॲटॉमिक गॅसेस आहेत. कसले? कार्बन मोनॉक्साईड हे कसले आहेत? डायॲटॉमिक गॅसेस आहेत. बरोबर. किंवा दुसरा, ह्या डायॲटॉमिक गॅसेससाठी किती किंमत आहे त्याची? 1.41. आता ट्रायॲटॉमिक गॅसेस म्हणजे कुठले? CO2 ट्रायॲटॉमिक गॅसेस, ऑक्सिजन 2, कार्बन 1 ट्रायॲटॉमिक गॅसेस, बरोबर आहे. आणखी कुठलं? SO2 ट्रायॲटॉमिक गॅसेस, बरोबर आहे का नाही. हे जे काय ट्रायॲटॉमिक गॅसेस आहेत, त्या ट्रायॲटॉमिक गॅसेससाठी गॅमाची किंमत किती आहे? 1.31. त्या गॅमाला म्हणताय एडियाबॅटिक कॉन्स्टंट, बरोबर आहे. आणि गॅमाची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी असते. बरोबर आहे. एडियाबॅटिक कॉन्स्टंट म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सीपी आणि सीव्हीच्या रेशोला काय म्हणता? एडियाबॅटिक कॉन्स्टंट असं म्हणता, एडियाबॅटिक इंडेक्स म्हणता. तो गॅमा या अक्षराने दाखवला जातो. ठीक आहे. तर हा झाला रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट. तर हा आपला टॉपिक संपतोय इथं. लक्षात येत आहे काय काय बघितलं आज आपण? सोपा पार्ट आहे. खरं तर हा कालच संपायला पाहिजे होता टॉपिक, कारण ह्याच्यामध्ये काय आपण बघितलं? सीपी सीव्ही बघितला. सी ची डेफिनेशन कळाली, सीपी कळेल, सीव्ही कळेल. सी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. गॅसला 2 स्पेसिफिक हीट आहे. एक स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर आहे. सीचा अर्थ काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. काय सांगितलं त्याच्यामध्ये? इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन. 1 किलोग्राम गॅसचा मास जर 1 डिग्री केल्विन वाढवायचा असेल तर त्यासाठी जे काय अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करावी लागते त्या अमाऊंट ऑफ हीटला स्पेसिफिक हीट ऑफ गॅस असं म्हणायचं आहे. ठीक आहे. सीव्ही म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय सांगितलं याच्यामध्ये? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याला म्हणता येईल सीव्ही. सीपी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीपी म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम मास ऑफ गॅस बाय 1 डिग्री केल्विन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे का नाही? म्हणजे सीपीच्या वेळी प्रेशर कॉन्स्टंट राहतो, सीव्हीच्या वेळी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. सीव्हीच्या वेळी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो म्हणजे जी काय हीट सप्लाय करतो आपण ती सगळी हीट तो कशासाठी वापरतो? फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी. सीपी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे. इथं प्रेशर कॉन्स्टंट राहतोय म्हणजे जी काय आपण अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करतो ती अमाऊंट ऑफ हीट कशासाठी वापरतो आपण? 2 कारणांसाठी. एक गॅसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि दुसरा गॅसचं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. म्हणजे सीपी मध्ये हीट जास्त सप्लाय करावी लागते म्हणून आपण काय म्हणतो? सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही म्हणतो. ठीक आहे. आता हे जे काय स्पेसिफिक हीट्स आहेत त्या स्पेसिफिक हीटचे युनिट्स आपण इथं दिलेले आहेत. काय युनिट आहे? सीजीएस युनिट काय आहे त्याचं? कॅलरी पर ग्राम डिग्री केल्विन. एमचेस युनिट काय? किलो कॅलरी पर केजी डिग्री केल्विन. एसआय युनिट काय? जूल पर केजी डिग्री केल्विन. हे स्पेसिफिक हीटचे युनिट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ह्या डेफिनेशन वगैरे आपण बघितलं, आता सांगितलं होतं. त्यानंतर हा पण पार्ट बघितला की सीपी ग्रेटर दॅन सीव्ही आहे. त्यानंतर आपण बघितला की सीपी आणि सीव्ही मधलं रिलेशन. हे रिलेशन कसं आलं हे आपल्याला बघायची गरज नाहीये. ते डायरेक्ट 3 इक्वेशन लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये 1 मार्काला विचारतात, ह्याच्यावरचे आपल्याला न्यूमरिकल सोडवायचे. ठीक आहे. काय सीपी सीव्ही मधलं रिलेशन? सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिव्हायडेड बाय जे. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिव्हायडेड बाय एमजे. आणि तिसरा सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डॅश डिव्हायडेड बाय जे. हा जो काय आर डॅश आहे त्या आर डॅशला काय म्हणता तुम्ही? आर डिव्हायडेड बाय एम म्हणता. हा जो काय आर डॅश आहे आर डॅशला काय म्हणताय? आर डिव्हायडेड बाय एम. एमचा अर्थ काय आहे? मोलिक्युलर वेट. एमचा अर्थ काय आहे? मोलिक्युलर वेट. तर हे जे काय 3 इक्वेशन आहेत सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिव्हायडेड बाय जे,
CP minus CV is equal to R divided by MJ. CP minus CV is equal to R dash divided by J. बरोबर आहे. J चा अर्थ काय? ज्यूल्स कॉन्स्टंट आहे. J चा अर्थ काय? ज्यूल्स कॉन्स्टंट. R चा अर्थ काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि R डॅश म्हणजे काय आहे? R डिवायडेड बाय M. ह्याच्याऐवजी हा न्यू कॉन्स्टंट घेतलाय. R डॅश म्हणजे काय? R डिवायडेड बाय M याच्याऐवजी न्यू कॉन्स्टंट घेतलाय. का? तर R म्हणजे पण कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि M म्हणजे पण कॉन्स्टंट आहे, मोलिक्युलर वेट. म्हणजे ह्या दोन कॉन्स्टंट बद्दल नवीन कॉन्स्टंट घेतला. हा, तर नवीन कॉन्स्टंटला काय म्हटलं? R डॅश. त्या R डॅशला काय म्हणतात? त्या R डॅशला काय म्हणतात? न्यू कॉन्स्टंट. ठीक आहे. त्यानंतर बघितला रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट्स ऑफ गॅस बघितला. रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट्स ऑफ गॅस, त्याला काय म्हटलं आपण? गॅमा म्हटलं. बरोबर. हा गॅमा म्हणजे काय आहे? CP डिवायडेड बाय CV. हा गॅमा म्हणजे काय? CP डिवायडेड बाय CV. बरोबर. आपल्याला माहित आहे CP ग्रेटर दॅन CV. बरोबर. आणि हा जो काय CP CV चा रेशो आहे त्याला काय म्हणा? गॅमा. त्याला म्हटलं जातं एडियाबॅटिक कॉन्स्टंट, किंवा त्याला म्हणायचं एडियाबॅटिक इंडेक्स. मग डेफिनेशन काय सांगितले? इट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ह्याला काय म्हणायचं आहे? एडियाबॅटिक कॉन्स्टंट, किंवा ह्याला म्हणायचं आहे एडियाबॅटिक इंडेक्स असं म्हणायचं आहे. आणि ही गॅमाची किंमत वेगवेगळ्या गॅससाठी वेगवेगळी आहे. मोनोअटॉमिक गॅसेससाठी इट इज 1.66. डायटॉमिक गॅसेससाठी इट इज 1.41. ट्रायटॉमिक गॅसेससाठी इट इज 1.31. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं हा आपला टॉपिक संपतो इथे. कळालंय का? अडचण आहे याच्यामध्ये कुणाला? नो सर. नो सर. ओके.